52 दिवस 52 पावले आपल्याला नेतील श्रीमंतीकडे. हायब्रिड रिस्क वाईज फंड म्हणजेच काय, तर आपल्या रिस्क प्रोफाईल प्रमाणे हायब्रिड फंड मध्ये 3 वेगवेगळे फंड कॅटेगरी आहेत. पहिली कॅटेगरी अग्रेसिव्ह हायब्रिड फंड. यामध्ये इक्विटीमध्ये 65 ते 80% पोर्शन इन्व्हेस्ट केला जातो आणि डेप्टमध्ये 20 ते 35% पोर्शन इन्व्हेस्ट केला जातो. म्हणजेच काय, मार्केट वाढलं तर एक चांगला प्रॉफिट जनरेट होऊ शकतो आणि मार्केट डाऊन साईडला असेल तर डेप पोर्शनमुळे आपल्या फंडला एक स्टेबिलिटी मिळते. दुसरी कॅटेगरी म्हणजे बॅलन्स हायब्रिड फंड. ह्यामध्ये इक्विटीमध्ये जवळपास आपले 40% पोर्शन इन्व्हेस्ट केला जातो आणि डेप्टमध्ये 60% पोर्शन इन्व्हेस्ट केला जातो. यामुळे काय होतं की मार्केट वाढलं तर इक्विटीमध्ये 40% पोर्शन असल्यामुळे पोर्टफोलिओला एक चांगला जर्क मिळतो आणि मार्केट डाऊन पोझिशनमध्ये 60% डेप्टमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यामुळे बॅलन्सिंग राहतं. तर ही कॅटेगरी खूप चांगली आहे जे बॅलन्समध्ये ज्यांना गुंतवणूक करायची. तिसरी कॅटेगरी म्हणजे कन्झर्वेटिव्ह हायब्रिड फंड. इथे डेप्ट फंड मध्ये पोर्शन जास्त गुंतवणूक केला जातो आणि इक्विटीमध्ये पोर्शन कमी इन्व्हेस्टमेंट केला जातो. त्यामुळे तुमचा पोर्टफोलिओ एक चांगला बॅलन्स राहतो. म्हणजेच काय, ज्याला रिस्क कमी घ्यायची आहे, आपल्या रिस्क ॲपेटाईट प्रमाणे गुंतवणूक करायची असेल तर हे तिन्ही फंड पैकी कुठेही इन्व्हेस्टमेंट करायला हरकत नाही. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपण मला नक्की फॉलो करा. धन्यवाद.